श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. ताई तुम्हाला नाव सांगायचंय? नाही, नाव नाही सांगायचं. कुठून बोलता ताई आपण? मी सांगली जिल्ह्यातून बोलते. सांगली जिल्ह्यात कुठून? सावळज. सावळजला काय? हो. काय ताई, मला एक सांगा, काय अनुभव आला ताई तुम्हाला? मला म्हणजे माझ्याकडे ना दादांचा अनुभव, दादांचा नंबर माझ्याकडे होताच पहिलाच. आणि म्हणजे मी पहिला काय झालं सांगा आणि अनुभव काय? काही नाही, मी सकाळी मिस्टर घरातून गेले आणि म्हणजे काय असं तक्रार वगैरे काही नाही झाली, व्यवस्थित घरातून गेले. आणि फोन पण दुपारी 1 वाजेपर्यंत फोन वगैरे पण आले आणि नंतर परत फोन स्विच ऑफच. मी फोन करते तर फोन स्विच ऑफ. बरोबर आहे. आणि भीती वाटायला लागली मला, काही पण असं म्हणजे काय पण मनात यायला लागलं. आणि नंतर मग 4 वाजता एकदा फोन लागला त्यांचा. मला म्हणले मी शेतात आहे, पण मला शेतात आहे असं काही वाटलं नाही. तिथून पुढं 4च्या नंतर फोन बंद म्हणजे मी मेसेज केलेले सुद्धा काहीच, म्हणजे मला काहीच कळेना, काहीच सुचेना. मग म्हणजे 7 वाजले, 7:30 वाजले, काहीच सुचेना. मग मी माहेरी फोन केला तर त्यांनी म्हणले टेन्शन नको घेऊ. मग माझ्या डोक्यात आलं की अजित दादांना फोन करूया आपण. मग मी दादांना फोन केला. दादांनी मला सेवा दिली आणि मी फक्त अगरबत्ती लावून सेवेला बसली. आणि घोराष्टक उद्धारण स्तोत्र आहे ना, घोराष्टक उद्धारण स्तोत्र 51 वेळा आणि तारक मंत्र 11 वेळा, 11 वेळा स्वामींचा जप आणि हनुमान चालीसा 11 वेळा असं म्हणा म्हणून सांगितलं. आणि काही टेन्शन घेऊ नका म्हटले, येतच घरी असं म्हटले. आणि मी फक्त पुस्तक, म्हणजे ते पुस्तक घेऊन वाचायला बसली आणि अगरबत्तीला वाचायला बसल्या. संकल्प केला काय? हो, संकल्प अगोदर केला आणि मी बसली वाचायला. तोपर्यंत भावाचा फोन आला की असं असं, ती आमचे एक दीर आहेत तासगाव मध्ये, त्यांना फोन केलता भावानी, तर तिथं हाय म्हणून मला त्याचा फोन आला. तुम्हाला म्हणजे फक्त मी वाचायलाच बसली. तुम्हाला फोन आला शेतात आहे म्हणून, त्याच्यानंतर हो व्यवस्थित. आणि नंतर तासगाव मध्ये गेले ते. असं काय झालं होतं ताई घरी? घरी काहीच नाही झालेलं, फक्त मग तीच भावाने विचारलं की तुम्ही फोन बंद करून ठेवलाय, घरात कुठे म्हणून तरी सांगायचं, असं का तुम्ही केलंय? तर काहीच नाही बोलले. आणि परत ती दीर आहेत त्यांच्याकडे फोन दिला तर ती दीर म्हणतात की भाऊ म्हणलं तुमची भेट कुठे झाली? तर असं असं भेट झाली म्हणून सांगितलं. आणि म्हणजे एवढं त्यांचं झालेलं आहे. आणि आता आहे ना जेवायला लागले, शेतात जेवायला लागले. पण अहो मला आता सांगू का, म्हणजे खरंच दादांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. कारण मला सेवा दिली. बरोबर आहे. चमत्कार झाला चमत्कार. हो, मला दादांचे हा एक नाही, असे कितीतरी अनुभव आले दादांचे. बरं का? केला नाही ताई अनुभव दादांचे? केले, मी शेअर केलते. केलेले ताईंकडे, रजपूत ताई का काहीतरी त्यांचं नाव होतं, त्यांच्याकडे मी अनुभव शेअर केलेले. हो, त्यांच्याकडे मी केलेले. पण दादांचा हा मला 3रा अनुभव आहे. किती छान अनुभव आहे ताई. हो, फक्त बघा ना, मी फक्त वाचायला बसली, एकदाच माझं झालं, तोपर्यंत मला कळालं की तिथं आहेत म्हणून, ती व्यवस्थित आहे. दादांच्या थोड्यात ताकद आहे ना ताई. हो, भरपूर दादांची भरपूर अनुभवलं मी दादांचं. कारण मी दादांना कधीच नाही विसरू शकत, खरंच कधीच नाही विसरू शकत. एवढं म्हणजे अशक्य गोष्टी दादा शक्य करतात. काय वाटतं दादांच्या बद्दल? दादांच्या बद्दल काय वाटतं? दादांच्या बद्दल खरं सांगू का, मला तर ती स्वामीच आहेत असं वाटतंय. मला जेव्हा काही अडचण येतील, आणि म्हणजे दादा बिझी असते, फोन उचलत नाहीत, पण उचलत जरी नसले त्यांना माझी म्हणजे रिंग जरी झालं तरी माझा ती प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतोय, असं मला अनुभव आलेत खरं तर. ते छान सांगताय तुम्ही. हो, आणि एक वेळेला फक्त मी म्हणजे फोन केलाय, एकदा ती म्हणजे उचलतेच फोन आणि त्यांना वेळ नसतो, गाडीवर असतात वगैरे असं होतं. आणि तरी पण मला त्याचं म्हणजे फोन ठेवल्यानंतर सुद्धा ती पॉझिटिव्ह नंतर इकडे झालेलं असतंय. बरोबर. हो, असे अनुभव आलेत मला, भरपूर अनुभव. आणि मला सगळ्या सेवेकरींना तुम्ही काय सांगाल?
महिला सेवेकरींना सांगेन की म्हणजे खरंच म्हणजे तुम्ही आहे ना दादांना फोन म्हणजे आता काय सांगू मी असं मला तर त्यांचे भरपूर अनुभव आले. दादांना त्यांनी म्हणजे काय प्रॉब्लेम असतील तर खरंच शेअर करावेत. आणि तोडगी घ्यावी. दादा सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढतात एवढं म्हणजे मला माहिती. धन्यवाद ताई. खूप चांगला आणि कसं झालंय ताई मला म्हणजे आता मी जी काही बोलते ना ती अक्षरशः म्हणजे मला खरंच असं ही झाल्यासारखं झालंय. मला असं खूप आनंद झाला ताई बोलता तुम्हाला. सुद्धा येईना. हा माझं असं एवढं हे झालंय. या घटनेला किती दिवस झाले? आजच हे गेले अरे वा. आणि आत्ताच दादांनी मला म्हणजे आत्ता एवढ्याच सेवा दिली तर मी अजून स्वयंपाक पण नाही केलेला. म्हणजे आजच घडलं आणि आता मिस्टर आले पण? आले नाहीत पण तिथं शेतात आहेत म्हणून ठीक आहे. समजलं. आहे, पण सुरक्षित आधी आहे मला कुठंतरी. हो सुरक्षित सुखरूप आहेत. हो हो किती छान ताई. हा आणि मला म्हणजे काय तुम्ही वाटत होतं की हे कुठं फिरायला गेलेत काय झालं असं माझ्या मनाला वाटत होतं. वाईट पण मनात येतं ना. हो आणि हो. असं कधीच होत नाही पण आज असं झालं की म्हणजे खरंच मला त्यामुळे मला टेन्शन भरपूर आलंय आता किती वाजता ताई म्हणजे आता दादांनी मला सेवा दिली? आ? आज किती वाजता दादांनी सेवा दिली तुम्हाला? किती माहितीये का आता 7:15 7:30 अरे, नाही काय 7:45 ला सांगते दिली सेवा 7:45 आणि ला. आता किती वाजले बघा बरं? आता बघा 9:10 झाले. फोन आला तुम्हाला. म्हणजे मला 7:45 किती सेवा मिनिटात दिली. कळेल सांगू का एक दादांनी सेवा दिली इकडे तिकडे 5 मिनिटं गेले आणि फक्त बसली सेवेला अजून माझं एक पूर्ण होतंय तोपर्यंत मला फोन आला की खरंच तिथे ताई हा चमत्कार झाला. खरंच चमत्कार खरोखर झाला. चमत्कार आणि मला काय तुम्ही लगेच अनुभव शेअर केला हे विशेष. हो भरपूर म्हणजे मी सांगते काय दादा म्हणजे स्वामीच आहेत. खरोखर स्वामीच आहेत. मला तर त्यांना भेटायची लई इच्छा आहे अहो खरंच. खरंच. आणि त्यांच्या फोनपासनं म्हणजे आता आजचं नाही जेव्हा पहिला फोन झाला तेव्हापासून माझं सगळं सरळ व्हायला चालू आहे. किती छान सांगताय ताई हो तुम्ही. खरंच. आणि त्यांनी जी मला पहिला फोन केलेला तेव्हा मला त्यांनी जी सेवा दिली ती सेवा माझी अजून पण सुरू आहे. आणि असा दिवस ती असंच म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम नंतर मिस्टर पण आरटीओचं करतात ना तर त्याचे ती कामं अडकलेली भरपूर कामं अडकली होती तर ती कामं सगळ्यांची सॉल्व्ह झालीत बघा. काय सेवा होती ताई? त्यांनी बघा मला सकाळी मंदिरात जायचं हनुमान चालीसा म्हणायची ह्याचा काय ती चमेलीचा दिवा लावून हनुमान चालीसा म्हणायची. नंतर पिंडीवरती जल व्हायचं 1 लोटा जल व्हायचं आणि उडीद डाळ आणि मसूर डाळ व्हायची. ही सेवा दिलेली मला फायनान्ससाठी. हो ठीक आहे ताई. ठीक आहे. 2 ही अनुभव. कामं अडकलेली वगैरे हा पण अनुभव तुम्हाला चांगला येईल ताई. एक अनुभव हो म्हणजे ताबडतोब आला. माझे आता खरंच म्हणजे त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहे खरंच. ठीक आहे ताई. आम्ही तुमचा खरंच चांगला अनुभव आहे. चमत्कार घडलेला आहे. आम्ही हा अनुभव शेअर करतो ताई. ओके हो थँक्यू. श्री स्वामी समर्थ. हा धन्यवाद.